हजाराचे आम्ही ठरल्याप्रमाणे 2100 रुपये करणार, त्याचाही निर्णय सर्वसामान्यांचं सरकार गरिबी हटाव गरिबी हटाव. काँग्रेस बोलून गेली, गरीब हटला नाही, गरिबी हटली नाही, गरीब हटला. गरिबी आणि म्हणजे काय नाराज झाले. आम्ही असे नाराज होऊन रडणारे नाही रे, आम्ही लढणारे लोक आहोत, लढून काम करणारे लोक आहोत. चून केलं. आणि मी सांगतो तुम्हाला, माझ्या रक्ताचा शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी जे काम करेन ते या महाराष्ट्रातल्या जनतेसाठीच करेन. आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं, महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये काय सुख मिळालं, काय आम्ही देऊ शकलो आनंद, हा आमचा उद्देश होता. आणि अरे ते म्हणतात क्रांतीची मशाल, अरे घराघरात आग लावायची मशाल आहे, ती आग लावताय. 23 तारखेला गुलाल उधळायचा आहे ना. आता म्हणतात लाडकी बहीण योजना तुम्ही चालू केली, पैसे कुठून आणले? आता तुम्ही जे केलंय 3000 रुपये देणार, तुम्ही का आभाळातून पाऊस पडणार? हा, अरे आम्ही तर पूर्ण व्यवस्था केली आहे. तो माझ्या लाडक्या बहिणींना 5 हप्ते आम्ही भरलेत. 5 हप्ते ऑक्टोबर मध्ये नोव्हेंबरचा हप्ता भरला. याचं कारण ही काळी मांजरं आडवी आली असती, आचारसंहितेमध्ये बंद करा म्हणून आम्ही नोव्हेंबरचा पण हप्ता दिला. आता माझ्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता पण तुमच्या खात्यात पडल्याशिवाय राहणार नाही, तर आम्ही देणार. आणि या योजनेमध्ये आपण काही फेरफार केलाय. तिथे मला मुस्लिम महिला दिसत आहेत, त्यांना आपको भी मिले पैसे, आपको जिनको नहीं मिले हैं उनको भी मिलेंगे. इसमें हिंदू मुस्लिम सिख ईसाई कोई भेदभाव नहीं है. विरोधक म्हणतात हे काय चाललंय, सगळं फुकट सगळं फुकट. अरे माझ्या गोरगरिबांना फुकट मिळू द्या की, तुमच्या बाचं काय जात आहे? आणि आपलं राज्य देणार आहे, ताकदीचं आहे. बघा सरकारने काय काय केलं बघा. अरे 2 वर्षात काय केलं बघा. 2.25 वर्षात गरिबांना रेशन फुकट, महिलांना गॅस फुकट, मुलींना उच्च शिक्षण फुकट, आजारी लोकांना 5 लाखांचा उपचार फुकट, शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक योजना, पीक विमा, शेतकऱ्यांना वीज बिल फुकट, लाडक्या बहिणींना आता 1500चे 2100 केले, वयस्कर माणसांना एसटी प्रवास फुकट, महिलांना एसटीचं अर्ध तिकीट, शेतकऱ्यांना पंतप्रधानांचे 6 आणि राज्याचे 6, विद्यार्थ्यांना स्टायपंड, तालुक्यातल्या शेतकऱ्यांना 168 कोटी, जळीत अनुदान फुकट, मागासवर्गीय गरीब शेतकऱ्यांना विहीर फुकट, मुख्यमंत्री सहायता निधी मागच्या मुख्यमंत्र्यांनी फक्त 4 कोटी दिलेला, मी 350 कोटी रुपये दिला. 350. आता त्याचं इथं आपण क्लिक करणार आणि सकाळी 8 वाजता या सगळ्यांच्या खात्यात पैसे जाणार. लाडक्या बहिणी इकडे आल्यात, कुणाच्या खात्यात पैसे आले त्यांनी हात वर करा. सगळ्यांच्या पैसे आले, कुणाचे राहिले असतील त्या बहिणी पण वंचित राहणार नाही.